हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने तडका कर्ड राईसची रेसिपी। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। एका मिक्सिंग बाउलमध्ये इथे मी 1 वाटी भात घेतलेला आहे। तर हा माझा रात्रीचा भात होता जो मी दुसऱ्या दिवशी यूज केलेला आहे, म्हणजे उरलेला जो भात असतो तो घ्यायचा आहे। अदरवाइज जर का तुम्ही गरम भात ताजा बनवला असेल त्याला थंड करून घ्यायचं, म्हणजे रूम टेम्परेचरवरती करून घ्यायचं आणि त्यानंतर तो राईस एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे। आता त्यामध्ये मी इथे 1 वाटी फेटलेले दही घेतलेले आहे। जेवढा राईस घेतला आहे तेवढंच मी इथे दही घेतलं होतं। दह्याला चांगलं फेटून घ्यायचं, त्याच्यामध्ये अजिबात लम्स राहता कामा नये। दही भाताला मी व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं। आता मला ह्याची कन्सिस्टन्सी थोडी लिक्विडी हवी होती, म्हणून मी ह्यामध्ये 2 टेबलस्पून दूध टाकून घेतलेलं आहे। दूध सुद्धा मी इथे रूम टेम्परेचरवरचेच दूध घेतले होते। जर का तुम्हाला दुधाचा वापर नसेल करायचा तर त्याऐवजी दह्याचाच वापर केला तरीही हरकत नाही। तडका तयार करण्यासाठी एका तडका कढईमध्ये इथे मी 1 चमचा भरून तेल घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झाले की यामध्ये 1 छोटा चमचा जिरा, 1 छोटा चमचा उडीद डाळ, कच्ची उडीद डाळ घेतलेली आहे। त्याचबरोबर अर्धा छोटा चमचा राई आणि 2 मी इथे लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, ज्या गोल लाल मिरच्या असतात, चेरी लाल मिरची ती घेतलेली आहे। आणि पाव छोटा चमचा ह्याच्यामध्ये मी हिंग टाकून घेतलेला आहे। ते चवीपुरतेचे मीठ टाकून घेतलेलं आहे। आम्ही भातामध्ये मीठ नाही टाकत, त्यामुळे मी इथे मीठ थोडंसं जास्त घेतलेलं आहे। जर का तुम्ही भातामध्ये मीठ टाकत असाल तर तुमच्या चवीनुसार मिठाचा वापर इथे करायचा आहे। अर्धा मिनिटभर ह्या फोडणीला चांगलं परतवून घ्यायचं। त्यानंतर गरमागरम फोडणी जो दही भात बनवला आहे त्याच्यावरती टाकून घ्यायची आहे। आता ही फोडणी मी दही भातावरती टाकून घेतली, व्यवस्थितपणे जेंटली याला मिक्स करून घेतलेला आहे। छान ह्याचा जो अरोमा आहे फोडणीचा तो ह्या कर्ड राईसमध्ये येतो आणि खूप छान लागते। तर हा जो तडका आहे तो कर्ड राईसमध्ये छान मिक्स झालेला आहे आणि अशा प्रकारे माझा तडका कर्ड राईस इथे रेडी झालेला आहे। जेव्हा आपल्याला खूप फारशी भूक नसते, थोडंसं हलकं फुलकं खायचं असतं, त्याचबरोबर ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असेल, पोटाला थोडंसं थंड करायचं असेल, तेव्हा या तडक्या कर्ड राईसची रेसिपी घरात नक्की ट्राय करून बघा। खाण्यासाठी एकदम उत्तम डिलिशियस लागते। थोडी सिंपल ही रेसिपी आहे, तेवढीच भन्नाट ह्याची चव आहे। तर माझ्या पद्धतीचा तडका कर्ड राईसची रेसिपी घरात नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।